नमस्कार, मी नितीन आरागडे, मधुबन फार्म अँड गुरु बोरमाळे मॅनेजर आहे. 10 वर्षापासून काम करतो. नवनाथ मल्हारी कसपटे हे मधुबन फार्म अँड नर्सरीचे ओनर आहे. यांनी या सीताफळामध्ये खूप काम केलेलं आहे आणि याच्या 3000 व्हरायटी क्रॉसमधून तयार केलेल्या आहेत. तर यातील 40 व्हरायटी आम्ही फायनल केल्या गेल्या वर्षी आणि त्यातल्या महत्त्वाची जी व्हरायटी आहे हे NMK समृद्धी आहे. हे फळ आहे ते सीताफळ आणि रामफळाचा क्रॉस आहे. NMK समृद्धी आहे. त्याच्यामध्ये बिया कमी आहे, ते गर जास्त आहे आणि याचा कलर गुलाबी असा येतो आणि याची तोडणी जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपल्याला हार्वेस्टिंग करता येईल. दुसरा वाहन आहे ते NMK RV. हा वाहन आहे. या वाहनाची छाटणी आपल्याला ऑगस्टमध्ये करून हा वाहन आपल्याला जानेवारीमध्ये आणि फेब्रुवारीमध्ये हार्वेस्टिंग करता येईल. दुसरा आहे NMK 3096. हा वाहन तसंच आहे, जानेवारीमध्ये आपल्याला हार्वेस्टिंग करता येते. हे NMK सुंदर आहे. त्याचा गर आहे एकदम चिटकून आहे, पाकळी सुट्टी होत नाही. गर एकदम पांढरा आहे, 70% गर आहे याच्यामध्ये. परत दुसरी व्हरायटी आहे NMK 3560. याच्यामध्ये 70% गर आहे. याची शुगर कमी आहे, 17% शुगर येते आणि 1.5 वर्षाच्या झाडाला 2 किलो 150 ग्रॅमचं हायेस्ट आहे या वर्षी. हे NMK 3560 250 ग्रॅमचं हायेस्ट आहे. हे NMK समृद्धी, याच्यामध्ये 1 किलोचं हायेस्ट आहे. हे NMK 2811. हे साईज मोठी आहे, 1 किलोच्या जवळपास होते आणि उत्पादन चांगलं आहे. हे NMK समृद्धी, याच्यामध्ये ॲव्हरेज फळं 500 ग्रॅमच्या पुढे मिळतात आणि उत्पादन जास्त मिळते आणि लेट हार्वेस्टिंग आहे जानेवारी नंतर. हे NMK 3096. याची हार्वेस्टिंग जानेवारीच्या नंतर आहे. उत्पादन चांगलं आहे. खायला पूर्ण सीताफळ आहे, पाकळी जाड आहे, पाकळी लवकर विरघळत नाही आणि मोठी पाकळी आहे आणि एकदम डेट टू डेट सीताफळासारखं दिसतं. हे NMK RV आहे. याचा बहार आपल्याला जूनमध्ये घेता येतो, पण हे आम्ही लेट सीझनसाठी ऑफर करतो कारण याचं ऑगस्टमध्ये छाटणी करून याची फळं आपल्याला जानेवारी फेब्रुवारीमध्ये हार्वेस्टिंग करता येतं. आपल्याला ॲनोना म्युरिकाटा आहे. हे पण सीताफळ आहे. याची स्मूदी करून याचा ज्यूस प्यावा लागतो. हे पण कॅन्सरवरती चालतं. हे पण NMK 47 आहे. त्याच्यामध्ये फळाची वेट भरपूर आहे, 1 किलोच्या जवळपास फळं आहेत आणि याचा आकार असा वेडावाकडा येतो अनोनासारखा. NMK 47. उत्पादनाला चांगली व्हरायटी आहे, पाकळी जाड आहे, गर चांगला आहे. NMK 2516. हा हे सीताफळच आहे, रामफळ सीताफळाचा क्रॉस आहे. हे पण खायला आपल्याला रामफळाची टेस्ट लागेल याच्यामध्ये थोडी. या सीताफळामध्ये फळमाशीमुळे आळी होते. हे कंट्रोल करण्यासाठी आपल्याला फ्रूट बॅग लावावं लागेल, त्यावेळेस आळी होणार नाही. याच्यामध्ये फवारणी आहे ते क्लोरीपायरिफॉस 50%, 2 मिलीनं. फळ तयार होण्याच्या कालावधी, पहिलं फळ तयार होतं तेव्हा घ्यावं लागतं आणि दुसरी फवारणी 8 दिवसानंतर फेंडॉल 50%, 2 मिलीनं फवारणी करावी लागते. जे शेतकरी ह्या फवारण्या करत नाहीत किंवा पावसामुळे फवारणी करणं होत नाही, अशा शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये आळी होते सीताफळामध्ये. ही आळी होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी क्लोरीपायरिफॉस 50% आणि फेंडॉल 50% याच्या पहिलं फळ तयार होतं त्याच्या 15 दिवस अगोदर आपल्याला त्याची फवारणी करावी लागते. जर फवारणी करायची नसेल तर सुपारी एवढी फळ लहान असताना आपल्याला फ्रूट कव्हर बॅग हे फळांना क्रॉप कव्हर लावावं लागेल, तेव्हा याच्यामध्ये आळी होणार नाही. 3000 व्हरायटीचा प्लॉट आपल्याला बोरमाळ्यामध्ये बघता येईल. आणि NMK सीताफळ संशोधन केंद्र बार्शीमध्ये या नवीन प्रचलित जातीची लागवड केलेली आहे. जर आपल्याला प्लॉट पाहिजे असेल तर तुम्ही तिथे भेट देऊ शकता.